नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी द्वितीय सत्रासाठी सरावाची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत। या ठिकाणी तोच अभ्यासक्रम विभाग दुसरा यावर आधारित ही प्रश्नपत्रिका आहे। द्वितीय सत्रासाठी आपण जी प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत याच धर्तीवर ती प्रश्नपत्रिका असणार आहे, याच अभ्यासक्रमावर आधारित आहे। त्यामुळे अशा स्वरूपाचे प्रश्न असू शकतात, त्यामुळे त्या अभ्यासक्रमावरच्या प्रश्नांचा सराव करणे नितांत गरजेचं आहे। प्रश्न पहिला अ या ठिकाणी 4 गुणांचा आहे। खालील प्रश्नाच्या बहुपर्यायी उत्तरापैकी योग्य तो पर्याय निवडा। 3x वर्ग अधिक 4x या बहुपदीची कोटी टिंबटिंब आहे। बहुपदीची कोटी म्हणजे या बहुपदीमध्ये चल जे आहे त्या चलाचा सर्वात मोठा घात 2 आहे, म्हणून बहुपदीची कोटी 2। अचूक पर्याय नंबर 2 म्हणजे ब। 6, 8, 7 या संख्यांचा मध्य टिंबटिंब आहे। या सर्वांची बेरीज तिघांची भागिले 3। 8 7 14 आणि 7 21 भागिले 3, 3 7 21। अचूक पर्याय क। x अधिक 4 बरोबर 9, तर x बरोबर किती? अधिक 4 पलीकडे गेले त्यामुळे वजा होणार आहे 9 मधून, 9 मधून 4 गेले 5, x ची किंमत 5। अचूक पर्याय अ। जर ए बी सी एकरूप पी क्यू आर असेल तर बाजू ए बी एकरूप बाजू पहिलं दुसरं अक्षर या ठिकाणी त्रिकोण आवश्यक होतं चिन्ह। पाठीमागं त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर, यामध्ये पहिलं दुसरं अक्षर ए बी, तर इथं पहिलं दुसरं पी क्यू, म्हणजे आवश्यक उत्तर आहे ते अ पी क्यू। ए बी एकरूप बाजू पी क्यू। ओके, अशा पद्धतीने 4 गुण। या ठिकाणी योग्य जोड्या जुळवा 3 गुणांचा प्रश्न आहे। अ स्तंभ चौरस आयत समांतरभुज चौकोन, ब स्तंभ सूत्र आहे पाया गुणिले उंची 1/2 पाया गुणिले उंची बाजू वर्ग लांबी गुणिले उंची लांबी गुणिले रुंदी। चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग क, आयत क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी। अचूक पर्याय ड। समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची ओ। ओके, अशा पद्धतीनं क ड अ हे पर्याय आहेत त्याचे उत्तराचे। खालील विधाने सत्य की असत्य 3 गुणांचा। वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेस दुभागतो, विधान सत्य आहे। घनाचे घनफळ बाजू वर्ग या सूत्राने काढतात चूक, बाजूचा घन रास बरोबर मुद्दल अधिक व्याज बरोबर। अशा पद्धतीनं 4 आणि 3 7 आणि 3 10 गुणांचा प्रश्न। भागाकार करा, भागाकार व बाकी लिहा। या ठिकाणी 21 यम वर्ग भागिले या ठिकाणी 7 यम, 7 1 7 3 21 3 आणि यम वर्ग त्यामध्ये 2 वेळा यम आहे, खाली 1 वेळा आहे। वरच्या 2 मधून खालचा 1 गेला तर वरती 1 शिल्लक राहिला, 3 यम हा भागाकार। ओके, अशा पद्धतीनं 3चा भाग लागला 21 येण्यासाठी, यम वर्ग येण्यासाठी या यमला यम न गुणलं पाहिजे, त्यामुळे 7 यम गुणिले 3 यम 21 यम वर्ग। या ठिकाणी बाकी 0, त्यामुळे उत्तर लिहिताना भागाकार बरोबर 3 यम आणि बाकी बरोबर 0। ओके, प्रश्न दुसरा आहे त्यातला। खालील सारणीवरून उपप्रश्नांची उत्तरे लिहा। वीज वापर युनिट प्राप्तांक XI आणि कुटुंबांची संख्या FI। 30 युनिट वीज वापरणारी 7 कुटुंब आहेत, 45 युनिट वीज वापरणारे कुटुंब 2 आहे, 60 युनिट वीज वापरणारे 2 कुटुंब आहेत, 60 युनिट वीज वापरणारे 8 कुटुंब आहेत, 75 युनिट वीज वापरणारी 5 कुटुंबे आहेत। प्रश्न आहे 45 युनिट वीज वापरणारी एकूण कुटुंबे किती? 2। ज्या प्राप्तांकाची वारंवारता 5 आहे तो प्राप्तांक 75 आहे। ओके, प्रश्न दुसरा 12 गुणांचा आहे। या ठिकाणी 6 सोडवायचे आहेत। प्रश्न तिसरा यातला आहे, सोडवा। 17x वजा 2 बरोबर 49। 17x वजा 2 बरोबर 49। 17x वजा 2 बरोबर 49। x ची किंमत काढण्यासाठी 17x ला प्रथम डावीकडे ठेवायचं, स्थिरांक आहे वजा 2 49 कडे घेऊन जायचं, त्यामुळे तो अधिक होणार। 17x म्हणून चिन्ह पाठीमाग करायचं बरोबर 51। x बरोबर 51 हा 17ला भागिले 17 गुणिले तो पलीकडे जाऊन 51ला भागिले होणार आहे, त्यामुळे x बरोबर 3। ओके, खालील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात ते लिहा। या ठिकाणी पहा,
DF सामायिक भुज आहे, DE आणि DG एकरूप दिले आहेत आणि हे दोन कोण एकरूप आहेत, या दोन बाजूमधला कोण आहे, त्यामुळं बा कसोटीनुसार हे एकरूप आहेत. इथं या कोणाला हा कोण एकरूप आहे, या कोणाला हा कोण एकरूप आहे, या दोन कोणामधली बाजू आहे, या दोन कोणामधली बाजू, त्यामुळं को कसोटी. ओके. पाचवा आहे दशादशे 10 दराने 600 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज काढा. सूत्र दिलेलं आहे, सरळ व्याज बरोबर PNR भागिले 100. सरळ व्याज बरोबर P गुणिले N गुणिले R भागिले 100. मुद्दल दिलेला आहे 600 रुपये. N दिलेला आहे मुदत, या ठिकाणी 2 वर्ष मुदत आहे, गुणिले 2 आणि R दर दिलेला आहे 10 भागिले 100. 600 वरच्या 2 शून्य, 100 वरच्या 2 शून्य गेल्या, 6 12. 12 गुणिले 10 बरोबर 120 रुपये सरळ व्याज. पुढचा प्रश्न आहे 6वा. समांतरभुज चौकोनाचा पाया 8 सेमी व 5 सेमी आहे. पाया 8 सेमी आणि उंची 5 सेमी असेल तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती? समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. पाया 8 आहे आणि उंची 5 आहे. 8 पंचे 40 चौसेमी. ओके. प्रश्न 7वा आहे, एका वृत्तचित्तीची त्रिज्या 7 सेमी व उंची 10 सेमी असल्यास वृत्तचित्तीचे वक्रपृष्ठबळ काढा. वृत्तचित्तीचे वक्रपृष्ठबळ सूत्र दिलेलं आहे, वृत्तचित्तीचे वक्रपृष्ठफळ बरोबर 2 पाय RH. 2 गुणिले पायची किंमत 22/7. 2 पाय RH. R म्हणजे त्रिज्या आहे 7 आणि उंची 10. 7 गुणिले 10. 7ला 7 गेल्यामुळं 22 दुने 44 गुणिले 10 440 चौसेमी हे वृत्तचित्तीचे वक्रपृष्ठबळ आहे. ओके. प्रश्न आहे, केंद्र P असलेल्या वर्तुळाची जेव्हा AB लांबी तिची 13 सेमी आहे, PQ या ठिकाणी जेव्हा ABला PQ लंब आहे तर QB काढा. वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेस दुभागतो, म्हणून या ठिकाणी AQची जी लांबी आहे, लेंथ AQची लांबी किंवा लेंथ QBची लांबी, लेंथ QB ही ABच्या निंपट असते 1/2 गुणिले लेंथ AB. परंतु 1/2 AB म्हणजे जिवेची लांबी 13 आहे, त्यामुळं 13/2 कोणत्याही संख्येला 2 न भागलं तर भागाकाराची निंपट होते. 13ची निंपट 6.5 सेमी. ओके. त्यामुळे QB बरोबर 6.5 सेमी. ओके. लेंथ QB. पुढचा प्रश्न आहे 3रा. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 3 गुणांचा भागाकार करा. भागाकार व बाकी लिहा. y वर्ग अधिक 10y अधिक 24 भागिले y अधिक 4. y वर्ग येण्यासाठी भाजकामधल्या yला y न गुणलं पाहिजे, त्यामुळे y न गुणलं पाहिजे. y गुणिले y वर्ग आणि y न 4ला गुणल्यानंतर 4y. त्यामुळे चिन्ह बदलायची. पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करताना दुसऱ्या बहुपदीच्या प्रत्येक पदाचं मूळचे चिन्ह बदलायचं. अधिकचं वजा बदललेले चिन्ह विचारात घ्यायचं. y वर्ग वजा y वर्ग 0. 10y वजा 4y 6y अधिक 6y अधिक 24. 6y येण्यासाठी या yला अधिक 6ने गुणायला पाहिजे, कारण अधिक 6y 6 गुणिले y 6y अधिक 6 चौक 24. चिन्ह बदलायची. त्यामुळे इथं 0 इथं 0. भागाकार आपल्याला y अधिक 6 मिळालेला आहे. ओके. y अधिक 6 आणि बाकी 0. ओके.
पुढचा प्रश्न, जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून वजन 63 किलोग्राम आहे. तर जोसेफचे वजन काढा. जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे म्हणून लहान भावाचं वजन मानायचं. लहान भावाचे वजन x किलोग्राम मानू. त्यामुळे या ठिकाणी जोसेफचे वजन म्हणजे मोठा भाऊ त्याच्या दुप्पट होणार आहे 2x किलोग्रॅम. दोघांचे मिळून 63 आहे. त्यामुळे प्रश्नावरून x अधिक 2x दोघांची बेरीज 63. 2x x 3x बरोबर 63. 2x आणि 1x 3x 63. x बरोबर 63 भागिले 3. x बरोबर 3 दुनी 7 3 1 3 21. या ठिकाणी जोसेफचे वजन हे लहान भावाचं वजन झालं. वजन बरोबर 21 गुणिले 2 बरोबर 42 वर्षे. ओके, हे x बरोबर 21. लहान भावाचे वजन, तर जोसेफ हा मोठा भाऊ आहे त्याची दुप्पट आहे. 21 दुनी 42. 42 आणि 21 63. ओके. प्रश्न आहे पुढचा, खालील त्रिकोणात सारख्या खुणांनी दाखविलेले घटक एकरूप आहेत. खालील त्रिकोणाची जोडी शिरोबिंदूंच्या संगतीने कोणत्या कसोटीने एकरूप आहे ते लिहा. उरलेले संगत घटक लिहा. या आकृतीमध्ये खालील त्रिकोण कोणत्या शिरोबिंदूंच्या संगतीमुळे, यामध्ये शिरोबिंदूतली संगती PRQ आणि TRS ही शिरोबिंदूमधील संगती. ओके, ही अतिशय महत्त्वाची आहे. शिरोबिंदूमधील एकाच एक संगती PR ला TR आहे, RQ ला RS आहे आणि PQ ला TS आहे. ओके, या ठिकाणी परंतु हा कोण PRQ आणि TRS हे विरुद्ध कोण आहेत. शिरोबिंदूमधली एकाच संगती झाली. कोणत्या कसोटीने एकरूप आहेत. दोन बाजूमधला कोण हा कोण एकरूप आहे, हे विरुद्ध कोण आहे. त्यामुळे बा कसोटी. त्रिकोण PRQ एकरूप त्रिकोण TRS हेच बाकोबा कसोटी. उरलेले कोणत्या कसोटी एकरूप आहेत झालं. उरलेले संगत एकरूप घटक लिहा. या ठिकाणी रेख PQ एकरूप रेख ST उरलेले आहेत, त्यांचा विचार आपण केलेला नाही. रेख PQ उरलेले संगत घटक. रेख PQ एकरूप रेख ST. त्यानंतर हा कोण QPR. कोण QPR पहिलं तिसरं पहिलं दुसरं. एकरूप कोण STR. एकरूप कोण STR. ओके, आणि या कोणाला हा कोण एकरूप आहे. कोण PQR. कोण PQR. कोण TSR. एकरूप कोण TSR. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 8वीतल्या मित्रांच्यासाठी शेअर करून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.